शुक्राची विष्ठा एवढं निंद्य मांडलं जनमानाला. हेतू आमच्या दृष्टीला शुक्राची विष्ठा. शुकर म्हणजे डुक्कर. माणसाची विष्ठा मानली नाही. कुणाची? शुक्राची. शुक्राची विष्ठा काय म्हणजे शुकर म्हणजे डुक्कर. डुक्कर काय खाते? हो, डुक्कर विष्ठा खाते. विष्ठेची त्याची विष्ठा म्हणजे फिल्टर विष्ठा. विठ्ठल विष्ठेची विष्ठा. एवढं निंद मानलं मानाला आणि ते आम्हाला एवढं वंद्य झालंय. थोडा मान कमी पडावा आम्हाला गावात आल्यावर. फिरून जायचं नाही मला त्या गावाला. म्हणशील का? हो, काही लोकांना जेवायला नाही गेलं जमतंय मानतात. म्हणला महाराज आपलं जेवायला नको, कोणाचं धन नको, सिर्फ आपल्याला श्रीफळाचा मान पाहिजे. अरे धनापेक्षा ही महान आहे ना. धन श्रेष्ठ का मान श्रेष्ठ? हो, एक म्हणला महाराज त्या गावात मान मिळो की न मिळो म्हणला, आपला आपल्याला दक्षिणा पाहिजे. का म्हणला ते? येथून दक्षिणा दिल्याशिवाय घरी नेल्याशिवाय बायकोच बोलला म्हणाल. काय माती खाती का? याला रोज एका गावाला टाळ कुठे जाईल तर आपला 5 रुपये दिले मान नको, कोणाचा काय नको. एक म्हणला फक्त आपल्याला मानाचं श्रीफळ म्हणजे त्याच्यापेक्षा मी चांगला मानून घेते, निष्काम मानून घेते. कोणापेक्षा? जमना झाले पैसे न घेणं म्हणजे माझा चांगलेपणा वाटतं ना. मी निष्काम वाटते. निष्काम नाही, त्याच्यापेक्षा तुझं काम मोठं आहे. या विचारला काय नाही, उपजीविकेसाठी लागते म्हणून आपला आपला 5 रुपये दिला. आपण कोणाचं मान नको, कोणाचं मान नको मला. म्हणून आपण कोणाचे पैसे घेणार? मान. धन श्रेष्ठ का मान श्रेष्ठ? मानासाठी धन खर्चते का पैशासाठी मान खर्चते? थोडं थांब, तू विचार करा. मानासाठी धन खर्च करतात का धनासाठी मान घालितात? हो, मग धन संपत्ती मोठी का मान संपत्ती मोठी? ह्याच्यापेक्षा टाकू तू आहेस. धनाविषयी जसा निराश राहावं, मानाविषयी निराश व्हावं, मग त्याला निष्काम म्हणावं. मानदंब चेष्टा हे तो शुक्राची विष्ठा. नावडते चित्ता तेची होशी पुरविता. जगद्गुरु तुकाराम महाराज निष्काम आहे. भक्त निष्काम झाल्याशिवाय भक्तच नाही. लोक तुला काही म्हणू दे, हरिभक्त म्हणू दे, परम पूज्य म्हणू दे, तुझे पाय धुवून पिऊ दे, तू बी नरकाला जाणार. ते पाय धुवून पिणारी तर आधी जाणार. विठ्ठल निष्कामता जेव्हा तुमच्या हृदयात येईल त्या दिवशी स्वतः तुम्ही भक्त झालो असं मानून घ्या. कारण भक्त हे निष्काम आहे. निष्कामतेने झालेले भक्त आहेत. हे तर पोट खळगीसाठी झाले. भक्त आमचे हनुमंतराय आहेत. पहिला काम बंदिष्ट केला, काम बांधवडी, काळ घातला तोडरी. काळ बंदिष्ट केला, काम नाही, काम नाही, काम नाही, काम नाही, झालो पाहिजे काम, झालो पाहिजे काम, झालो पाहिजे काम, झालो पाहिजे झालो पाहिजे.
काम नाही झालो पायी रिकामा निष्काम झालो. हनुमंतरायांनी रामरायाची सेवा निष्काम केली. राम सेवा केल्यानंतर राम मला काही देईल असा भाव हनुमंतराय. देव देईल म्हणून देवाचं भजन करणारा शहाणा का देवाने दिलंय म्हणून भजन करणारा शहाणा? हो, देव देईल या आशेने भजन करायचं नाही, देवाने दिलंय हे जाणून भजन करायचं. देव द्यायचं काही ठेवलं नाही. मला देवाने जन्म दिला, देवी दिला देह भजना गोमठा, तो या झाला फाटा बाधिकीचा. देवाने दिलेलं देवाच्या कार्याला लावणं म्हणजे भजन करणं. विठ्ठल जेने हा जीव दिला दान, 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 तयाचे करीन चिंतन, तयाचे करीन चिंतन, तयाचे करीन चिंतन, तयाचे करीन चिंतन. जगजीवन नारायण, जगजीवन नारायण, जगजीवन नारायण, जगजीवन नारायण. गायन गुण तयाचे, गायन गुण तयाचे, जोया धीवरे, जोया धीवरे, जेने हा जीव दिला दान. आपल्या जवळ जे जे काही आहे ते तुमचं आहे का देवाने दान दिलं आहे? हे अक्कल कुठं राहिली आपल्याला? हा देह कोण दिला? देवाने दिला. देवाने दिला देह देवाच्या भजनात खर्च करणं तुमच्या काय बापाची नुकसान आहे? तुमचं पदार्थ काहीच द्यायचं नाही त्याला. देवाने दिलेलं देवाच्या कारणी लावणं म्हणजे भजन आहे. देह कोण दिला? देवाने दिला. देवाचं सगुण साकार रूप पाहण्यासाठी डोळे तुमचे आहेत का त्याने दिले आहेत? देवाने दिले. कबूल आहे की? तुमची तर नाहीत की? माईने दिली का बापाने दिली? डोळे देवाने दिले. चांगले सुदृढ हात कोण दिले? देवाने दिले का तुम्ही कमवलेले आहेत? देवाने दिले. पाय कोण दिले? देवाने दिले. तुमचं